विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। बोगस डॉक्टर प्रकरणी ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या उपोषणास सुरुवात। सोलापूर रुग्णाच्या जीवनाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर जिल्हा आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसल्याने त्याचबरोबर कुठलेही वैद्यकीय शिक्षण नसताना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, दक्षिण सोलापूर या तालुक्यात आणि ग्रामीण भागात बोगस डॉक्टर आपला वैद्यकीय व्यवसाय करत असून अशा बोगस डॉक्टरमुळे एखादा रुग्ण दगावण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने 2 जून 2022 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले होते। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक 10 जून 2022 रोजी निवेदन सादर करण्यात आले होते। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर व जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याने ग्राहक कल्याण फाउंडेशन वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले होते। जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी दिनांक 7 जून 2022 व 23 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना 2 वेळा लेखी आदेश देऊन सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली व बोगस डॉक्टरवर कोणतीही कारवाई केली नाही। आरोग्य उपसंचालक पुणे यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास आरोग्य जिल्हाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर हे टाळाटाळ करत असल्याने ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी म्हणून दिनांक 6 सप्टेंबर 2022 रोजी आरोग्य उपसंचालक पुणे यांना समक्ष भेटून निवेदन करण्यात आले होते। बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे उपसंचालक यांचे आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यास आरोग्य यंत्रणा कुचराई करत असल्याचे ग्राहक कल्याण फाउंडेशन सोलापूर जिल्हा अध्यक्ष यशवंत पवार यांनी आरोग्य उपसंचालक यांच्या निर्देशनास आणून दिल्याने अखेर आरोग्य उपसंचालक पुणे विभाग यांनी सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना आदेश दिला होता, परंतु सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास जिल्हा आरोग्य अधिकारी टाळाटाळ करत असल्याने अखेर ग्राहक कल्याण फाउंडेशन वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे। यावेळी वैजनाथ बिराजदार, सादिक शेख, अक्षय बबलाल, युनुस तांबोडी, सिद्धाराम नंदरगी, राम हुंडारे, हरी अरुण सिडगती, रिजवान शेख, सुमित भांडेकर, रोहित खोडके, अशोक ठोणे, आणसर तांबोळी, BS सह ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित होते। प्रवीण राठोड, जिल्हा संपादक, विश्व 24 न्यूज, उस्मानाबाद। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर त्याचबरोबर इतर तालुक्यात देखील रुग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करा म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशन सोलापूरच्या वतीने दिनांक 2/6/2022 रोजी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्याचबरोबर दिनांक 10/6/2022 रोजी माननीय आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देखील निवेदन देण्यात आलं होतं। त्याचबरोबर दिनांक 11/7/2022 रोजी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन देण्यात आलं होतं। त्याचबरोबर दिनांक 11/8/2022 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना स्मरणपत्र देण्यात आलं होतं सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याबाबत। त्याचबरोबर दिनांक 6/9/2022 रोजी माननीय उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांना देखील सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी निवेदन दिलं होतं। त्यानंतर सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करा म्हणून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी 2दा आदेश दिला होता। त्याचबरोबर विभागीय उपसंचालक आरोग्य विभाग पुणे यांनी देखील जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी यांना सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरवर कारवाई करा म्हणून आदेश दिला होता। इतके आदेश होऊन देखील जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सोलापूर जिल्ह्यातील कुठल्याही बोगस डॉक्टरवर अद्याप कारवाई केली नाही म्हणून
आज 2 ऑक्टोबर 2022 पासून ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीने सोलापूरचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई करा म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपोषण करीत आहोत। जोपर्यंत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण माघारी घेणार नाही। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे। बोगस डॉक्टरांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा आरोग्य विरोधात कारवाई झालीच पाहिजे। पाठीशी घालणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे। बोगस डॉक्टरांना कारवाई झालीच पाहिजे। और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। और साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हो मामा। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।